नमस्कार. परमिट रूम चालू करायच्या अगोदर आपल्या अमित सरांनी मला खूप मदत केली. त्यांच्यामुळे मला काही माहीत नसताना सुद्धा त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यातून सगळं माहीत झालं. त्याच्यामधून सगळं परमिट रूम चालू झालं. बरं, साधारण कसं काय, म्हणजे काय आमच्या अमित बुतकर कन्सल्टन्सीचा अनुभव कसं काय आला? काय तुमच्याकडून पैसे जास्त घेतात? नाही, पैसे वगैरे नाही काहीच घेतले. पैसे वगैरे काहीच घेतले. फोनवरून व्हिडिओमधून जास्त मार्गदर्शन झालं. बरं, मी मग असे आलो तेच तुम्ही म्हटलं की तुम्ही काहीतरी मी रागवलं वगैरे असतो मग काहीतरी म्हटलं. हां, ते काय ते प्लॅनचे वगैरे सारखे मी फोन करायचो ना मधून अधून. बरं, त्यामुळे तुम्ही 1-2-3 वेळा मला रागवलं. पण बरं, तर मी काय करायचं, सारखं फोन करायचो तुम्हाला. बरं, मग फोन करायचं म्हणून रागवलो का प्लॅन चुकीचा होता काय? म्हणजे नेमकं काय खरं सांगा, मग खरं सांगा. नाही, प्लॅन चुकीचा तुम्ही दिलता बरोबर. हां, मग मी दिला होता प्लॅन तुम्हाला. मला आठवत नाही. ते मुंबईला गेला होता. बरं, मुंबईला गेला होता ह्याला मीटिंगला गेला होता. ओके. माझे फोन तुम्हाला बरेचसे झालते. अच्छा, बरेचसे झाले. तर मी सारखं तुम्हाला फोन करायचो. तुम्ही मीटिंगमध्ये असताना सुद्धा मी फोन करायचो. बरं, त्याच्यामुळे मला तुम्ही 2-3 वेळा खवाला होता. अच्छा. माझं कसं काम ह्याचं होतं ना, म्हणजे मला माहितीच करून घ्यायची होती. बरोबर, मी सारखं फोन करायचो. मग समजा की मी काय बोललो काय केलं तरी असं आहे की माझ्याकडे काही असं मनात नसतंय. तुम्ही परत फोन करा. मित्रांनो, मी हे तुम्हाला सांगतोय, शेटजींचं नाही सांगत, मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, बोललो काय केलं परत फोन करा. हां, परत फोन करा. हां, जरी मीटिंग मध्ये असलो मला तुम्ही परत फोन करा. हां, सारखं फोन करून सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळे तुम्ही सांगितलं. त्याच्यातून सगळंच काहीच माहीत नसताना अमित सरांनी सगळं म्हणजे समजून सांगितलं. सगळं सारखे फोन असायचे माहिती. ओके. बरं, आता मला सांगा, जे आपले माझं स्वप्न आहे, ठीक आहे, एक 500 लोकांना, आपल्या मराठी बांधवांना, लोकांना म्हणण्यापेक्षा 500 मराठी बांधवांना आपल्याला ह्या व्यवसायात आणायचं आहे. हां, तर त्या 500 बांधवांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? व्यवसाय कसा आहे काय, म्हणजे मला चांगलं म्हणू नका अजिबात, ठीक आहे. त्या 500 माणसांना आपल्या तुम्ही काय सांगू इच्छिता? तुम्ही सांगा. हे बघा, मला असं वाटतं की तुमचा बार बघितला मी, तुमचा धंदा तुम्ही म्हणताय भरपूर आहे. हां, धंदा सांगायची इच्छा का नाही सांगायची? नाही सांगायची. ओके, नाही सांगायची. धंदा बिंदा भरपूर आहे आपल्याला. भरपूर आहे, ठीक आहे. सगळे भरपूर आहेत. हां, समाधानी. हो, खूप समाधानी. हां, मग परंतु आता आले जाताना जेव्हा थांबले अचानक भेट झाली ना आपली. अचानक भेट झाली. मला पण माहित होतं तुम्ही म्हणलं. हां, तर ते 500 बांधवांना सांगू इच्छितो की सरांचं खरोखर म्हणजे 100% मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. नक्की वाटतं असं का मी आहे समोर म्हणून म्हणताय? मी म्हणजे माझ्या ह्याच्यातून सांगतोय. मी म्हणजे सगळं म्हणजे तुमच्याकडूनच शिकलो, सरांकडून सगळं शिकलो. त्याच्यामुळं सगळं मार्गदर्शन. इमोशनल वगैरे नाही झाला? इमोशनल नाही झाला? नाही. हां, ठीक आहे. चला, धन्यवाद. तुमचे पण आभार आहे. आणि माझं पण हे स्वप्न आहे की निदान 500 आपली मराठी माणसांनी यायलाच पाहिजे या व्यवसायात. कसं आहे, प्रॉफिट कसं आहे? प्रॉफिट आहे, चांगलं प्रॉफिट आहे ना. खूप म्हणजे प्रगती वगैरे होण्यासारखं खूप. बरं, एक सांगा मला म्हणण्यापेक्षा आपल्या बाकीच्या मंडळी सांगा, बार चालू करायच्या आधीची परिस्थिती आणि बार चालू केल्यानंतरची परिस्थिती ह्यात किती फरक आहे? खूप म्हणजे वाटलं पण नव्हतं की येईल नव्हतं ना. म्हणजे आधी मारुती 800 आणि नंतर फॉर्च्युनर आहे का एवढे का त्या फुकटे वरची? चल, 2.5 वर्षामध्ये एवढी प्रगती की म्हणजे. हां, तेव्हा मी पण इथं दिसतोय की नाही माहित नाही. तुम्ही माझा काढाय या भावांनो, या जॉईन अस.